पुण्यातल्या हवेली तालुक्याला मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान झालंय। ढगफुटी सदृश पावसानं थेऊर नायगाव हा रस्ता वाहून गेला। परिसरातल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं। पाऊस पुरामुळे केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या। त्यामुळे बळीराजा हवालदिल झाल्या। तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती। पुण्यामध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय। धरणामधून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय। खडकवासला धरणामधून विसर्ग कमी करून 1600 क्युसेक्स इतका करण्यात आलाय। पुण्यामधल्या शिरूरमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक झालंय आणि या पावसामुळे शेती पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे। पुण्यामध्ये काँग्रेसचे वडगाव शहरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत अनोखं आंदोलन केलं। रस्त्यावर पाणी भरलं म्हणून गाडीची नंबर प्लेट त्यांनी हातात घेतली आणि रस्त्यावर पाणी की पाण्यामध्ये रस्ता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गेल्या 2 वर्षांपासून तक्रार असून सुद्धा प्रशासनानं उपाय न केल्यानं अशा प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला। या भागामध्ये कॉमर्स झोनच्या मागच्या बाजूला आणि इथं बघू शकतो किती पाणी जमा झालंय काल पावसामुळे, पण इथं अंडरग्राऊंड पाण्याची लाईनच नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची 50वी आढावा बैठक संपन्न होणार आहे। यावेळी भव्य कार्यकर्ता मेळावाही घेण्यात येणार आहे। पुण्यामध्ये वाघोली परिसरातल्या एका इमारतीत लिफ्ट कोसळली। लिफ्टमध्ये 3 महिला 2 पुरुष 1 लहान मुलगा असताना लिफ्ट अचानक कोसळली। सुदैवानं या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही। पुण्यामध्ये चेन चोरट्यांनी उच्छाद मांडलाय। मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र चोरांनी हिसकावलं। चंदननगर इथल्या साई मंदिराजवळ घटना घडली। दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली। पुण्यामध्ये कलाकारांनी रशियामध्ये लावणी सादर केली। रशियामधल्या आंतरराष्ट्रीय गोल्डन रिंग लोककला महोत्सवात पुण्यातल्या कलाकारांनी लावणी सादर केली। महाराष्ट्र आणि आसाममधल्या 11 कलाकारांनी रशियामधल्या महोत्सवात सहभाग घेतला आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं। या महोत्सवामध्ये पुण्यामधल्या तरुणांनी लावणी आणि जोगवा तसंच आसाममधलं बिहू आणि भुताल हे लोकरंगाचे नृत्य प्रकार सादर केले।